तर मुंबईतील जोगेश्वरीत ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले। जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटले जात आहे असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला असं शिंदे गटाचं म्हणणं आहे आणि यावरूनच हा वाद आणखी चिघळला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला असा आरोप शिंदे गटाने केलाय। जोगेश्वरी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। सगळीकडे हेच चालू आहे प्रकार। पैसे वाटप, धान्य वाटप, सामान वाटप, भांड्यांचे सेट वाटप, अशा प्रकारची वाटप करून लोकांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे। गेले कित्येक दिवस मातोश्री क्लबमधनं लोकांना पैसे वाटण्याचं काम चालू आहे। या संदर्भामध्ये काल आम्ही तक्रार केली इलेक्शन कमिशनला, कुठलीही दखल घेतली नाही। म्हणून आज शिवसैनिक इकडे बघायला आले, तर त्या शिवसैनिकांना आतमध्ये इकडे तडीपार गुंड, मुक्कामध्ये अटक झालेले गुंड, जे आता जामिनावर सुटलेले गुंड, अशा गुंडांनी शिवसैनिकांवरती हल्ला चढवला। आमच्या ज्या महिला आहेत या मातोश्री क्लबवरून, जिथे माननीय वायकर साहेब होते आतमध्ये, वायकर साहेबांचे जे खासदार आहेत त्यांच्या मिसेस ज्या आता उमेदवार आहेत मनीषाताई वायकर, या सुद्धा होत्या, प्रचारावरून नुकत्याच आल्या होत्या। त्यांच्याबरोबर त्यांच्या मुली होत्या, 2-3 कार्यकर्त्या होत्या। त्या कार्यकर्त्या फ्रेश होऊन नंतर बाहेर निघत असताना रस्त्या गेटच्या बाहेर उबाटातल्या काही लोकांनी त्यांचं शूटिंग करायला सुरुवात केलं। तेव्हा त्या मुलीने विचारलं की शूटिंग कशासाठी करतायत, तेव्हा त्यांना शिवीगाळ केली, अर्वाच्य बोललं गेलं आणि त्यांना धक्काबुक्की केली। त्यांचे कपडे फाडले गेलेले आहेत, त्यांना अक्षरशः त्यांच्या हातापायाला नखं लागलेली आहेत, त्यांना धक्काबुक्की केलेली आहे। तर त्या मुली जेव्हा आतमध्ये सांगायला गेल्या की हे असं असं बोलतायत आणि व्हिडिओ शूटिंग काढतायत, त्याच्यानंतर 200 ते 300 लोक घेऊन इथला जो उबाटाचा उमेदवार आहे, काय नाव आहे त्याचं, बाळा नर, तो इथे आला आणि त्याच्यानंतर तो इथे उज्जत घालायला लागला। त्यांचे बायकरांच्या मुलगी जी गाडीतून जात होती तिच्या घरी, तिची गाडी फोडली गेली। त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत आमच्याकडे। त्यांच्या घरी बाईकवर त्यांच्या घरपर्यंत लोक गेली। काय चाललंय हे, कशासाठी हे चाललंय, तुम्ही घाबरलात का? आणि म्हणून एक महिला उमेदवार आहे इथे आणि या महिलांवर अशा पद्धतीने हल्ले करताय।